की वराच्या वडिलांनी मुलगी पसंत करून आणायची. वरानी तोपर्यंत ती पाहायची नाही. वधूकडची मंडळी वधूला उचलून घेतात, वराकडची मंडळी वराला उचलून घेतात आणि एकमेकांना हार घालू देत नाहीत. त्याच्यासाठी तर चालला होता ना सगळा तो अट्टाहास. म्हणजे माझ्या प्रसंगामध्ये मला एक आठवतंय की अशाच पद्धतीने उचललं गेलं आणि तो हार जो आहे वधूनी घातलेला तो दुसऱ्याच वराच्या म्हणजे पुरुषाच्या गळ्यामध्ये पडला. आता हे अपशकुनच नाही एक प्रकारचं. म्हणजे निवडलेला वर हा आणि त्या उचलण्याच्या याच्यात टाकण्याच्या याच्यात दुसऱ्याच्याच गळ्यात पडला. म्हणजे चुकीची गोष्ट झाली. मग आता खरंच निवडला कोण आला तिने? मुलीचे वडील म्हणायचे, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वया कन्या अवलोकन विधौ निश्चितस्त्वं सुखी भव. म्हणजे ही वाणीने दिलेली जी मुलगी आहे, कन्या आहे, ती तुमच्या मुलासाठी योग्य व्हावी आणि तुमच्या वंशामध्ये वृद्धी व्हावी यासाठी म्हणून ही मुलगी तुम्हाला देतो, असं मी वाणीने शब्द देतो तुम्हाला. प्रत्येक विधीच्या मागे विवाह हा विधी जो आहे याच्यामध्ये मंत्र आणि शिष्टाचार ह्या दोन्ही गोष्टी विवाहाच्या याच्यामध्ये. आणि आता इच्छाच कुठल्या उडू नयेत 7व्या पाऊलाच्या नंतर. असं तू मला माझं जसं आपण म्हणतो ना एकमेकांबद्दल ओळख, खूप जवळचे मित्र आहेत कारण का त्याला माहिती आहे की ह्याचं काय आहे, तसं तू मित्र व्हावा, सखा व्हावा माझा आणि मी तुझी सखी व्हावी. यासाठी आपण 7वं पाऊल चालू की याच्यानंतर कुठल्या इच्छा असू नयेत. माझं काय आहे ते तुला कळावं, तुझं काय आहे ते मला कळावं, मला कसं अपेक्षित आहे हे सगळं कळावं म्हणून 7 पाऊलं आपण सोबत चालू. वा वा, फारच सुरेख. अशी 7 पावलाच्या ह्याच्यातून ते केलेली हे आहे. शुभविवाहाची गुरुकिल्ली TS आपलं चॅनल. थोडं साधं, थोडं सोपं. आधीच्या ह्याच्या प्रमाणात आत्ताच्या ह्याच्यात एक साधारण जा विचार जर केला, सीमांत पूजन नावाचा विधी असतो. तो विधी जो आहे तो मारुती मंदिरात व्हायचा. आताही जातात मारुतीच्या मंदिरात, परंतु वरात घेऊन जातात. परंतु जुनी पद्धत अशी होती की मारुती मंदिरात तो विधी करायचा आणि मग त्यांच्या घरी यायचं, वधूच्या घरी यायचं निमंत्रणाच्या दृष्टिकोनात. आणि सगळे लोक तिथे उपस्थित असायचे. कशाच्या ह्याच्यातून? तिथे मानपानाच्या गोष्टी असायच्या जुन्याच्या ह्याच्यात. म्हणजे कित्येक वेळेला तर मी असं पाहिलं की जावई रुसून जायचे जुन्या ह्याच्यामध्ये. आता ती प्रथा एकदम बंदच झाली आहे. अच्छा अच्छा. म्हणजे नवरदेवसुद्धा त्या सीमांत भोजनाच्या वेळेस डोक्यावर जर हात ठेवला नवरदेवानी तर लक्षात यायचं की नवरदेव रुसला. हां, म्हणजे त्यांनी टोपी काढू दिली नाही याचा अर्थ तो रुसला. अच्छा, अशी ती पद्धत होती. आता तो प्रघात सगळा बंद झाला आहे. त्या ह्याच्यानी काही राहिलेलं नाही त्या ह्याच्यातून. आणि दुसरी गोष्ट, मानपानाच्या ह्याच्यात भेटीगाठी एक नावाचा विधी असायचा. परस्परांच्या ओळखी असायच्या त्या निमित्ताने. जरी आपलं हे नातं जरी जुळलेलं असलं तरी काही लोकांच्या ह्याच्यातच जुळायचं ते नातं. म्हणजे विशिष्ट ठराविक लोकच, मामा काका ह्यांच्या ह्याच्यातूनच ते पाहण्याचा कार्यक्रम होऊन पुढे ते विषय जायचा. मग सीमांत पूजनाच्या ह्याच्या वेळेस सगळे मानपानाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना तिथे यायला लागायचं. तर सुरुवातीला जे आहे ते मामाचा मान असायचा भेटीगाठीसाठी, त्यानंतर जावई लोक, म्हणजे तेही क्रमवारी अगदी. म्हणजे खालचा जावाई वरचा जावाई बदललेलं चालायचं नाही. अच्छा. मोठ्या जावयांना आधी बोलवायचं आणि मगच लहान्या जावयांना. मग त्याप्रमाणे. आणि तो जेव्हा नवरदेव बसलेला असेल तर त्याला माहिती पाहिजे की यानंतर आपला नंबर आहे. यासाठी तो तिथे बसलेला असला पाहिजे, नवरदेव उपस्थित पाहिजे. परंतु आता या गोष्टीकडे लोकांचं फारसं लक्षही राहत नाही आहे. म्हणजे हा विधी कशासाठी करतोय आपण किंवा यामागचा उद्देश काय आहे ह्या मागचं थोडंसं आता गौण होतोय त्या ह्याच्यात. म्हणजे लक्ष वेगळ्या पद्धतीने ड्रेसिंगमध्ये किंवा इतर गोष्टीच्या ह्याच्यात असं बदल होतोय. आणि विधीसाठी सुद्धा सगळ्यांचा अगदी आग्रहाचा हे असायचा मंत्राच्या दृष्टिकोनातून. आणि जाणकार लोक असायचे, जरी त्या ह्याच्यातून जरी नसले तरी, की त्या ह्याच्यातला अनुभव चांगला असायचा आणि माहिती खूप असायची. त्या कारणाने गुरुजी लोकांना सुद्धा त्या पद्धतीने चालायला लागायचं. आता सध्या काही वेळेला गुरुजी कमी जास्ती असले तरी चालतात असं काही जणांचं मत असतं. म्हणून काही जण मुहूर्ताच्या वेळेला ऐन वेळेला सगळं ठरतं, गुरुजींना सांगतात ऐन वेळेलाही विवाहाच्या वेळेस, आत्ताची सध्याची परिस्थिती. मग त्यामुळे काही वेळेला परेशानी होते. मोठी तिथी वगैरे जर असेल तर गुरुजी लोक उपस्थित राहत नाहीत. आणि चांगले गुरुजी मिळणं फार महत्त्वाची आहे विधीच्या दृष्टिकोनातून. कारण का पाठशाळेत शिक्षण घेऊन विधीसाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली की उच्चार फार महत्त्वाचे आहेत. कारण का संस्कृतच्या याच्यामध्ये उच्चारामध्ये जर बदल झाला तर अर्थ बदलतो. तर त्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्वाची गोष्ट आहे की तेही योग्य असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने. तर जुन्या पद्धतीनं आणि नवीन पद्धतीमध्ये बदलाच्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी हे झालेल्या आहेत तशा ह्याच्यात. तर आपल्या ह्या भारतीय परंपरेमध्ये, हिंदू विवाह पद्धतीमध्ये विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्या ह्या विधींचं महत्त्व, विधींची उपयोगिता आणि एकंदरीत विधीमुळे संसारामध्ये काय काय फरक पडू शकतो, काय काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात,
आणि विधींचं महत्त्व सांगण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत रेणुकादास कंधारकर गुरुजी. रेणुकादास कंधारकर गुरुजी हे नांदेड, मराठवाडा, तेलंगणा ह्या भागामध्ये सुपरिचित आहेत, सुप्रसिद्ध आहेत. अनेक विधींना अनेक वर्षांपासून कंधारकर सर गुरुजी तिथे असतात आणि त्यांच्याशिवाय कुठलीही विधी इथे पार पडत नाहीत काही काही ठिकाणी. आणि त्यामुळे सर्व दूर परिचित असे रेणुकादास गुरुजी आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. गुरुजी नमस्कार. 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 साधारण ह्या पौराहित्याचा पूजनचा आपल्याला किती वर्षांचा अनुभव आहे? साधारणतः माझं शिक्षण 1991ला सुरुवात झालं आणि 97पर्यंत माझं शिक्षण संपलं याज्ञिकाचं. आणि त्यानंतर 97पासून मी आता पौरोहित्याच्या ह्याच्यामध्ये आहे, काम करतो पुरोहित म्हणून. वेगवेगळ्या पद्धतीची पूजा, अगदी गणपती पूजनेपासून ते सगळे संस्कार, 16 संस्कार जे आपले सांगितलेले आहेत त्या सगळ्या संस्काराच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण करवतो. साधारणतः आता एक 25-26 वर्ष झाली असतील मी या क्षेत्रात आहे. म्हणजे साधारण 2 तपांचा अनुभव तुम्हाला आहे. जवळपास 2 तप होऊन गेले. म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वीची लग्न पद्धती तुम्ही जवळून पाहिलेली आणि आत्ताची परिस्थिती सुद्धा तुम्ही बघताय. सर काय म्हणजे विधींच्या बाबतीत काय परिस्थिती होती पूर्वी, म्हणजे लोकांचा दृष्टिकोन वगैरे आणि तिथे असणारी त्यांचं योगदान किंवा त्याच्यामध्ये असणारं म्हणजे सहभागी होण्याबद्दल काय परिस्थिती होती? एक पाहायला जर गेलं सुरुवातीच्या ह्याच्यात की लोकांचा पूजेच्या संबंधातला भाग वेगळा होता. म्हणजे लक्ष देण्याचं, म्हणजे विधीकडे लक्ष देण्याची पद्धती आणि आत्ताची पद्धती ही जराशी बदल आहे वेगळ्या पद्धतीने. की आधी कसं असायचं की जसं एक साधं उदाहरण जर म्हणलं तर विवाहाच्या संबंधात विवाह हा कन्यादान म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विधी सांगितलेला आहे. की आईवडिलांच्या याच्यासाठीचा कन्यादान हा फार महत्त्वाचा विधी आहे. सगळ्यांसाठीच कन्यादान महत्त्वाचं आहे, वधूवरांसाठी सुद्धा कन्यादानाशिवाय पुढच्या गोष्टी होत नाहीत. तर त्या ह्याच्यासाठी म्हणून आईवडील अगदी बिन पाणी वगैरे पाणीसुद्धा प्यायचे नाही कन्यादान होईपर्यंत. फराळ वगैरेची गोष्ट दुसरी दूर राहिली. वधूवरसुद्धा त्याच पद्धतीने राहायचे, म्हणजे उपवास वगैरे करायचे ते त्या ह्याच्या पद्धतीने ते चालायचं. पण आता हे सगळ्या गोष्टी बदलल्यात. इन्व्हॉल्वमेंट लोकांची जी पूर्वी होती ती कशी असायची आणि आत्ता कशी दिसते? आधीच्या ह्याच्यात कसं असायचं की सगळा कार्यक्रम संपेपर्यंत लोक तिथे उपस्थित असायचे. अच्छा. आता असं होतंय की काही जणांचं जेवढ्यांचा गरज आहे तेवढे तिथे उपस्थित राहतात, नाही तर मग थोडंसं चालू आहे मग निघून जाणे, नाश्ता वगैरे करून येणे, गरज वाटते का म्हणून बोलवणे, अशा दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी होतात तिथे. इन्व्हॉल्वमेंटच्या दृष्टीने आता बराच फरक पडला आहे. पण आजही थोडासा मला आता एक अनुभवाच्या ह्याच्यातून हे करतो की सुरुवातीचा काळ तसा होता, मधला काही एक 5-10 वर्षाचा काळ असा होता की त्यावेळेस फार लोकांची इन्व्हॉल्वमेंटच असायची नाही कार्यक्रमाच्या ह्याच्याने. लवकर करून घ्या गुरुजी अशा पद्धतीचं असायचं. पण आता एक 5-6 वर्षामध्ये असं एक थोडंसं हे होतं आहे मला. आता हे कारण कसं आहे माहिती नाही, लोकांना त्यामध्ये थोडी जागरूकता आलेल्यासारखी वाटते आहे. आणि ते काही लोक बसत आहेत अगदी विधीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपलब्ध होऊन, म्हणजे खुर्च्या टाकून कार्यक्रम चालू आहे, गुरुजी करत आहेत. तर खूप ठिकाणी असं हे झालं मला आत्ताच्या ह्याच्यामध्ये 5-6 वर्षाच्या ह्याच्यात की लोक त्यामध्ये पूर्ण हे करत आहेत. आणि त्या वधूवरांनासुद्धा इच्छा होती आहे की या विधीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या कारणाने मला तर वाटतं की हा चांगला हे काळ आहे आत्ताच्या ह्याच्याने, की या पद्धतीने पुढे जर चालू राहिलं तर खूप छान राहील. आणि मला असं वाटतं की चांगल्या गुरुजी लोकांना वधूवर म्हणा किंवा यजमान लोक जे समोरचे असतात त्यांना जर का जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांना करण्यामध्ये हुरूप असतो. म्हणजे योग्य पद्धतीने करावं, चलाकडे यजमान छान आहेत ना मग आपण छान करू, अशा पद्धतीने त्यांचं गुरुजी लोकांचं हे असतं त्याच्यामध्ये योगदान. बरोबर आहे. तर तशा पद्धतीने यजमानांनी असावं आणि गुरुजी तसे मिळावेत, हे एक म्हणजे अमृत योग म्हणतात ज्याला, तसा योग मानला जाईल असं होतं त्या ह्याच्यामध्ये. अच्छा. बरं, विधी निर्माण झाले, विधींचा आपण वापर करून सुरू केला वगैरे, याचं काहीतरी कारण आहे निश्चितच अगदी. आणि त्याचं महत्त्व आहे. तर मला विशेष करून मला आणि आमच्या सर्व दर्शकांना सुद्धा हे जाणून घ्यायचं की काय महत्त्व आहे बरं प्रत्येक विधींचं. प्रत्येक विधीच्या मागे विवाह हा विधी जो आहे या ह्याच्यामध्ये मंत्र आणि शिष्टाचार ह्या दोन्ही गोष्टी विवाहाच्या ह्याच्यामध्ये येतात. शिष्टाचारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तर शिष्टाचाराचा प्रथा अशी आहे की सुरुवातीला एक आपण जर पाहिलं तर वरपित्यांनी वधूला एकट्याने जाऊनच पसंत करायचं, अशी जुनी पद्धत होती. अच्छा. आणि आईनी पाहायचं नाही आणि वरानी पाहायचं नाही. जे अंतरपाठ आपण धरतो वधूवरांच्या मध्ये, त्या ह्याचं कारण असं होतं की परस्पर ते एकमेकांना जे पाहायचे, तो जो मुहूर्त काढला जायचा, त्या मुहूर्ताच्या ह्याच्यावरती ते परस्परांना पाहायचे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या परस्पर पाहण्यासाठीचा एक मंत्र आहे. त्या मंत्राने तो मंत्र म्हणायचा, अभ्रातृग्नी वरुणापतग्नी परिसुवा, हा जो मंत्र आहे, या मंत्राने ते परस्परांना पाहून एकमेकांना तिलक म्हणजे एक दर्भानी त्यांच्या ह्याच्यावरती एक स्पर्श करायचे. अशा पद्धतीने होऊन मग ते अंतरपाठ सुटल्या जायचा. हे त्या जुन्या पद्धतीच्या ह्याच्यात होतं. म्हणजे वराचे वडील जाऊन पसंत करून यायचे आणि शिष्टाचाराच्या गोष्टीच्या ह्याच्यातून, आणि ते वराची आई ती पाहायची नाही वधूला आणि वरही पाहायचा नाही, आणि त्या ह्याच्यात हे व्हायचं. म्हणून आता त्या जुन्या पद्धतीचा आणि नवीन पद्धतीच्या ह्याच्यामध्ये बदल व्हावा असं मला एक हे होतं की आता ते फिरून येतात वधूवर, त्या अक्षदा जेव्हा असतात तेव्हा हात धरून सोबत येतात चालत. तर तेही चुकीचं आहे असं मला वाटते जुन्या पद्धतीने. कारण का ते सुद्धा वधूचा पहिल्यांदा हात धरण्यासाठीचा, ज्याला पाणीग्रहण विधी म्हणतो आपण, तर पाणीग्रहण विधीसुद्धा तिथे असतो. म्हणजे वधूचा हात धरणे, पाणी म्हणजे हात आणि ग्रहण म्हणजे धारण करणे. तर त्या ह्याच्यासाठीचा सुद्धा एक मंत्र आहे, गृभणामेते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जरदष्टिर्यथा साहा. हा मंत्र जो आहे हा वधूचा हात धरण्यासाठीचा मंत्र आहे. तर या दृष्टिकोनातून वधूचा हार त्यावेळेला धरायचा असतो. वधूला परस्पर निरीक्षण त्या सुरुवातीला अंतरपट सुटल्यानंतर करायचं असतं. आणि तो एक मुहूर्त विशिष्ट सांगितला आहे की दोघांना अनुकूल चंद्रबल असावं, दोघांना अनुकूल गुरुबल असावं, तो मुहूर्त काढण्यासाठीचा तो एक महत्त्वाचा विधी आहे. तर त्या पद्धतीने जुनी पद्धत जी आहे ती योग्य आहे अशा पद्धतीने मला वाटतंय. सीमंतपूजनचं काय महत्त्व आहे? सीमांतपूजन या शब्दातच असं आहे, सीमेचा अंत जिथे म्हणजे शेवट जिथे होतो ते क्षेत्र म्हणजे गावाची सीमा, म्हणजे ते मारुतीचं मंदिर वगैरे सीमेच्या अंतावर असायचं. तर त्या सीमांताच्या शेवटच्या ठिकाणी वराचं आल्यानंतर थकवा वगैरे जाण्यासाठी विशिष्ट पद्धतीने पूजन करायचं असं त्यांनी हे केलेलं असतं. तर गरम पाण्याने त्याचे पाय धुणे, थकवा आलेला असतो त्यावेळेस येण्या जाण्याची सोय वेगळ्या पद्धतीची होती, गाडीतून थकवा होतो माणसाचा, आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना अलंकार वगैरे देऊन सजवून मग वरातीत घेऊन स्थानावर आणणे, हा सीमांतपूजनाचा विधी असायचा. अच्छा, पाय धुणे हा जो विधी आहे त्याचं कारण असं होतं की पूर्वी अंतर चालून यावं लागायचं, वाहनावर यावं, म्हणजे घोडे किंवा बैलगाडी अशा माध्यमाने, आणि मग त्यांचा थकवा दूर करण्यासाठी ते गरम पाण्याने जर पाय जरा तो त्यांना शेक मिळावा. बरोबर. अच्छा अच्छा, त्यामध्ये ही एक कल्पना असेल त्यांच्या दृष्टिकोनातून, परंतु मंत्रामधली तीच हे असावी त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक मंत्रामध्ये एक वेगळा अर्थ आहे, आणि प्रत्येक मंत्रामध्ये त्या वधूवरांना नियम सांगण्याचे किंवा वधूवरांच्या ह्याच्यातून मानसिकता तयार करणे हा फार महत्त्वाचा विधी आहे. म्हणजे वधू आणि वर हे वधूवर नसून लक्ष्मीनारायण स्वरूप ते दोघंजण आहेत. म्हणजे त्यांची जबाबदारी किती आहे त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मंत्रामध्ये तर आणि कृतीमध्येही सगळ्या गोष्टी खूप आहेत मंत्राच्या सामर्थ्यात. प्रत्येक गोष्टीचा उद्देश आहे. अगदी अगदी अगदी. सीमंतपूजनानंतर कोणता विधी? वांगनिश्चय नावाचा विधी असतो. वांगनिश्चय. वांगनिश्चय याचा शब्दाचा असं हे आहे की वाणीनी दिलेला शब्द. अच्छा. निश्चय करणे, वाणीनी शब्द देऊन निश्चित करणे, हा विवाह मी करवतोय. त्या विधीमध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे की यांची पणती, यांची नात, यांची मुलगी, या अमुक नावाची मुलगी, यांचा पणतू, यांचा नातू, यांचा मुलगा अमुक नावाचा, ह्या 3 पिढ्याचा उद्धार व्हावा. त्या 3 पिढीच्या ह्याच्यातून हे आम्ही सगळ्यांसाठी वर्णन करून सांगतोय. काही जणांना एकच पिढी माहीत असते, जुन्या लोकांना 2 पिढ्या माहीत असतील, त्यांच्यापेक्षा जुने जे असतील त्यांना 3 पिढ्या माहीत असतील. नवीन पिढी काही जणांना माहीत नसते, काही जणांना माहीत नसते. तर त्या दृष्टिकोनातून तो तिन्हीचाही उच्चार व्हावा आणि हे सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी आहेत वांगनिश्चय ह्याच्यात. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की वराच्या दृष्टिकोनातून 10 दोष असू नयेत वरामध्ये, वधूमध्ये सुद्धा 10 दोष असू नयेत. तर त्या पद्धतीची वधू आम्ही तुम्हाला अर्पण करतोय आणि वरामध्ये ते दोष नाहीत असं आम्ही सांगतोय. असं वाणीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जायच्या आणि हे सगळ्यांच्या समोर बोलल्या जायच्या. म्हणजे एकट्यात काही बोलून हे नाही, सगळ्यांच्या साक्षीने हा विवाह आहे आणि साक्षीदार सगळे असले पाहिजेत यासाठी म्हणून तो विधी व्हायचा. त्या ह्याच्यामध्ये मुलीचे वडील म्हणायचे, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वया, कन्या अवलोकन विधौ निश्चितस्त्वं सुखी भव.
म्हणजे ही वाणीने दिलेली जी मुलगी आहे, कन्या आहे, ती तुमच्या मुलासाठी योग्य व्हावी आणि तुमच्या वंशामध्ये वृद्धी व्हावी यासाठी म्हणून ही मुलगी तुम्हाला देतो, असं मी वाणीने शब्द देतो तुम्हाला. त्याच पद्धतीने वराचे वडील ते स्वीकार करण्यासाठी म्हणून म्हणायचे, वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थम स्वीकृता मया वरावलोकन विधौ निश्चितस्त्वं सुखी भव. म्हणजे फक्त एकच मुलगी आमच्याकडे आले म्हणून आम्ही सुखी होऊ असं नाही. वराचाही तेवढाच अधिकार आहे, म्हणजे परस्पराच्या याच्यातून की तुमची व्यवस्था किंवा सगळ्या गोष्टी होण्यासाठी. तर वराचाही तुम्ही स्वीकार केला आहे, त्या कारणाने तुम्हालाही त्याचा अनुभव येईल की तो वरही चांगला आहे आणि सगळ्यांना सुख प्राप्त होईल या दृष्टिकोनातून, या विवाहाच्या ह्याच्यातून. अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. संध्याकाळचा तो सीमांतपूजन आणि वांगनिश्चयाचा विधी व्हायचा आणि मग सगळ्यांचं भोजन व्हायचं. आता सध्याच्या परिस्थितीत काही वेळेला असं होतं की म्हणजे वेळेच्या ह्याच्याप्रमाणे जसं जुळतंय तसं होत असतं या ह्याच्यामध्ये. आणि जास्त मला वाटतं विधीच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा सूरसंगीत, संगीत रजनी या ह्याच्यासाठी लोकांची उत्स्फूर्तता जास्त असते काही काही वेळेच्यामध्ये. असावी, मी ते म्हणत नाही आहे, कारण का तो मी सुरुवातीला जसं सांगितलं की या ह्याच्यामध्ये विधी प्लस सगळ्या गोष्टी आहेत. मी संगीत या प्रकाराबद्दल येणारच आहे. तो एक वेगळा स्पेशल प्रश्न आहे तो, कारण संगीताचा जरा जास्त स्पेशल होत चाललंय. बरोबर बरोबर. तुम्ही आता बोलताना वांगनिश्चयामध्ये 10 दोषांचा एक असा उल्लेख केला होता, काही त्याच्याबद्दल सांगता येईल? त्याच्यातल्या आता सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले अव्यंगे अपतिते अक्लिबे, म्हणजे हे मुख्य 3 दोष सांगितलेत त्यांनी. अव्यंग, कुठल्या पद्धतीचं व्यंग असू नये दोघांमध्येही, म्हणजे मुलीमध्ये व्यंग असू नये, म्हणजे आपण जे झाकून ठेवलं वगैरे म्हणायचं जुनी पद्धत, की मुलगी दाखवली आहे मग फक्त वडिलांनीच पाहिलं आहे, मग सगळ्यांना कसं कळणार की मुलगी कशी आहे काय नाही, मग ते उघडपणाने सांगणे या याच्यासाठी. अव्यंगे अपतिते, की कुठली सोडलेली नाही, कुठली दुसरीकडून आलेली वगैरे नाही. काही वेळेला दत्तक वगैरे घेण्याचाही विधी होत होतो, तर तशा पद्धतीची ती पतित नाही. आणि अक्लीबे, अक्लीब म्हणजे क्लीब नाही ती. अच्छा. हां, म्हणजे पौरुषत्वानी युक्त किंवा स्त्रीत्वानी युक्त अशी ती मुलगी आहे, मुलगाही तसाच आहे. अशा पद्धतीचे जे दोष आहेत, हे मुख्य 3 दोष त्यांनी दिले. तसे 10 दोष आहेत. तर त्या दोषांनी विरहित अशी वधूवर आम्ही तुम्हाला हे करतोय, अशा पद्धतीने त्यांनी हे केलंय. म्हणजे इथपर्यंतचं बारकाईचं सगळ्या गोष्टी तिथे उद्धृत केलेल्या आहेत. म्हणजे महत्व आता हिंदू विवाह कायद्यानुसार ज्या त्या अटी आहेत, तर तशा स्वरूपाच्या अटी आपल्या विधीमध्ये सुद्धा अगदी 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 100%. म्हणजे पाहायला जाताना सुद्धा विवाहाचे संस्कार कशा पद्धतीने करावेत हे सुद्धा सांगितलेत. विवाह 8 प्रकारचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्म्य विवाह पद्धती म्हणजे ही ठरवून केल्या गेलेली पद्धती, तिला ब्राह्म्य विवाह पद्धती म्हणतात. म्हणजे आर्ष विवाह पद्धती आहे, राक्षसी विवाह पद्धती आहे, गांधर्व विवाह पद्धती आहे. तशी ही ब्राह्म्य विवाह पद्धती ही फार महत्त्वाची सांगितली. या याच्यानी परस्परांनी सगळ्यांनी ठरवून केल्या गेलेला हा विवाह आहे, सर्वसंमतीने झालेला विवाह आहे. म्हणजे कोणाचाच विरोध नाही आहे. आणि कुठल्याही महत्त्वाच्या मुख्य कार्याच्या याच्यामध्ये असं वाटतंय की सगळ्यांना समाविष्ट करून चालावं. एकच गोष्ट नाही आहे विवाहामध्ये, प्रत्येकजण वेगवेगळे आहेत, म्हणजे प्रत्येकांना तो वेगळा मान आहे. हो हो. म्हणजे विधीच्याही संबंधातूनही गुरुजी जसे आहेत तसे फुलमाळवाला आहे, तसा बँडवाला आहे, असे प्रत्येकजण वेगवेगळे. तसं सगळ्यांना समाविष्ट करून घेतलेला जो विधी तो विवाह विधी आहे. सगळ्यात महत्त्वाचा. आपल्याकडे असं म्हटलं जातं ना की विवाह म्हणजे फक्त 2 व्यक्तीचा नाही तर 2 कुटुंबाचा आहे आणि पूर्ण परिवाराचा. आजूबाजूला राहणारे सुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे छान लोक आहेत. नवीन वधू आली तर ती सुद्धा अरे छान आहे इकडे मुलगी, असंही त्यांना वाटलं पाहिजे. जावाई तिथे गेला तर त्यांनाही वाटलं पाहिजे की बा मुलगा छान आहे. आणि आपल्या पत्रिकेच्या मजकुरामध्ये ते असतं की इष्टमित्र परिवारासह. बरोबर. अगदी 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 एवढ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, अतिशय बारकाईने विधीमध्ये विचार केलेला आहे. अगदी 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 अगदी. मग गुरुजी, गांधर्व विवाह याला आजच्या भाषेमध्ये काय म्हणूया? गांधर्व विवाहाच्या ह्याच्यातही जुनी अशी पद्धत होती. परस्परांना आवडलेल्या ह्याच्यातून, जसं आता गांधर्व विवाह कृष्णाचा झालेला आहे रुक्मिणी स्वयंवराच्या दृष्टिकोनातून, की कृष्णाने, परंतु त्या स्त्रीची आर्तता आणि स्त्रीला लागणाऱ्या गोष्टी हे परस्परांना जाणून घेतल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी होतात. आत्ताचं ते त्या पद्धतीचं हे नाही आहे गांधर्वाचं विवाहाच्या ह्याच्यात. आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक आकर्षण म्हणा किंवा एकमेकांबद्दलची जवळीकता म्हणा, हे त्याला कारण ठरतं. म्हणजे ही कारण नाही आहे. म्हणजे खूप दूरचा विचार करून केल्या गेलेला जो संस्कार तो गांधर्व विवाहाच्यात. म्हणजे त्यावेळेसही असं असायचं की गांधर्व विवाह झाला तर ते तुटायचं नाही गांधर्व विवाहसुद्धा. म्हणजे आता झालं, सोडून दिलं, पटत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण विचार, सारासार विचार होऊन मग तो विवाह व्हायचा.
जबाबदारीने केला गेलेला विवाह असायचा तो पण सुद्धा. काहीतरी परिस्थितीनुसार तो त्यांना गांधर्व विवाह करावा लागायचा. म्हणजे त्या परिस्थितीचा विचार, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यासाठीच सगळ्या गोष्टी आहेत असंच त्यांना वाटतं. त्या कारणाने तो गांधर्व विवाह ठरत नाही आता. तो चुकीचा या पद्धतीने जाते. आणि दुसरी काय असायची की आईवडिलांना माहिती असायचं की हे दोघांचं एकमेकांचं आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते होत नाही. तर ते तेवढं मात्र आहे, सगळ्या गावाला कळतं आणि सगळ्यात उशिरा आईवडिलांना कळतं. अच्छा अच्छा अच्छा. बरं, आपण आता हे बघितलं सीमंत पूजन आणि वांगनिश्चय बघितला. त्यानंतर कुठला? त्यानंतर संध्याकाळच्या ह्याच्यातलं संपलं, दुसऱ्या दिवशीचा सगळ्याचा विधी सुरू होतो. त्या ह्याच्यामध्ये गुरुजी नसलेल्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर हळद असते. अच्छा. हरिद्रालेपन ज्याला म्हणतो आताच्या ह्याच्यामध्ये, की उष्टी हळद वगैरे म्हणायचे. मग त्यामध्ये शिष्टाचाराच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ते विधीच्या ह्याच्यातून होत नाही, परंतु तो मंगल प्रसंग आहे. हळद लागणे म्हणजे मांगलिकतेचं महत्त्व सांगितलेलं आहे, मांगलिकपणा सांगितलेला आहे. म्हणून आपण सुवासिनीला हळद लावतो, इतर ह्याच्यामध्ये होत नाही. म्हणजे मंगलता जिथे दर्शवायची तिथे हळद आणि कुंकू असतं सुरुवातीच्या ह्याच्यात. तर तसं ते हरिद्रालेपनाचा एकमेकाचा उष्टी हळद म्हणतात. ते लावलेली उष्टी हळद वधूकडे पाठवायची, वधूची उष्टी हळद वराकडे पाठवायची. मग तो एक छोट्यातला विधी आहे त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे शिष्टाचाराचा. साबण, तेल, हे ते म्हणजे स्नानाला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यासोबत देऊन ते पाठवणे. अच्छा. हां. आणि त्यानंतर देवक वगैरे विधी असतो. देवक. हां. तर आधी काय असायचं की देवक बसवलं की देवाची पूजा चालायची नाही. आधी सगळे जे आहे ते देवाच्या पूजेशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असे नियम असायचे. मग देवाच्या पूजेशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही तर देवक बसल्यावर पूजा चालणार नाही, बरोबर. तर त्या कारणाने करायचं काय, तर सकाळी देवक बसायचं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते जेवणाच्या पूर्वी उठायचं. म्हणजे ते जेवणाचा प्रसंग पडायचा नाही, देव उपाशी राहायचे नाही, देवाला उपाशी ठेवून आपण कसं जेवायचं असं म्हणून एक भावनिकता त्यामध्ये हे होती त्या दृष्टिकोनातून. परंतु तेही असं सांगतात की ज्या दिवशी देवक बसलं त्या दिवशी बसवेपर्यंत जेवू नये, ज्या दिवशी उठवायचं त्या दिवशी उठवेपर्यंत जेवू नये. हा मधला मार्ग यासाठी की काही आपत्तीचा काळ येतो, जसं आता कोणी घरामध्ये प्रसूत होणार असते कोणाच्या ह्याच्यामध्ये, जे पारिवारिक ह्याच्यामध्ये, तर तो प्रसूतीचा कालावधीसुद्धा जर त्या ह्याच्यामध्ये जर आला तर विवाह रद्द करावा लागतो. अच्छा. अशौच ज्याला म्हणतात. कोणी व्यक्ती काही आजारपणाच्या ह्याच्यातून जाऊ शकतो, तर ते सुद्धा अशा परिस्थितीच्या वेळेला देवक आधी बसवावं. की जर काही घटना घडली तर हे सगळं नियोजन केलेलं सगळं हे होऊन जाईल, त्यासाठी म्हणून आधी देवक बसायचं. देवक बसल्यानंतर त्या 3 व्यक्तीला तरी किमान पक्षी अशौच नसायचं, म्हणजे राहतच नाही. पंचवाक्य ही पुण्यहा वाचन नावाचा एक विधी असतो त्या ह्याच्यामध्ये, की 5 वाक्यांनी ब्राह्मणांनी वचन द्यायचं की आजचा दिवस खरंच छान आहे. आधी तर ब्राह्मणांकडून तो मुहूर्त काढलाच जायचा, विषयच नसायचा, परंतु तरीसुद्धा ब्राह्मणांनी आशीर्वाद द्यायचे की आजचा दिवस जो आहे तुमच्यासाठी पुण्यकारक आहे, यशकारक आहे, आरोग्यदायक आहे. तर ती सगळी गोष्टीच्या ह्याच्यातून ते व्हायचं. मग देवकाच्या ह्याच्यामध्ये ती शक्ती आपल्या पाठीमागे यावी यासाठी देवक बसायचं आणि त्यानंतर पुढे विधी व्हायचे. तर देवकाच्या ह्याच्यामध्ये संकल्प व्हायचा देवकाच्या ह्याच्यात की हा विवाह कशासाठी करायचा, पुरुष म्हणजे मुलाकडच्यांचं देवक आणि मुलीकडच्यांचं देवक. तर त्या ह्याच्यासाठी संकल्प, विवाहाचा संकल्प असा आहे, मम समस्त पितृणाम निरतिशय सानंद स्वर्गलोक अवाप्त्यादी कन्यादान कल्पोक्त फल अवाप्तये अनेन वरेण अस्याम कन्यायाम उत्पादयिष्यमाण संतत्या द्वादशावरान द्वादशापरान च पुरुषान पवित्रीकर्तुम आत्मनश्च श्रीलक्ष्मीनारायण प्रीतये. सगळ्यात महत्त्वाचं काय, विवाह जो सांगितलेला आहे ना त्या ह्याच्यामध्ये आपल्यावरती काहीतरी जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडणार आहोत. हा महत्त्वाचा उद्देश वधूवरांना कळला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून आपल्यावरती ऋण सांगितलेले आहेत शास्त्रांनी. धर्मऋण, देवऋण, पितृऋण, समाजऋण असे ऋण आहेत. ते प्रत्येकाचा ऋण फेडण्याचा किंवा काळ किंवा ऋण फेडण्याची पद्धती ही वेगवेगळी आहे. तर या ह्याच्यामध्ये विवाहाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मम अस्य कुमारस्य दैवपित्र्य ऋण उपाकरण हेतुभूत धर्मप्रजोत्पादन गृह्य परिग्रह धर्म आचरणेषु अधिकार सिद्धीद्वारा. म्हणजे धर्माचं धर्मपद्धतीने आचरण करून ह्या दोघांनी परस्परांचा संतती उत्पन्न व्हावी, योग्य पद्धतीने जी समाजाला प्रबोधन करणारी असेल, समाजाला उपयोगी असेल, समाजाला त्रास देणारी किंवा समाजाला दुरुपयोगी नसणारी असेल, अशा पद्धतीची उत्पन्न व्हावी यासाठी धर्माचं कार्य करण्यासाठी म्हणून ही
विवाह करवतो अशा पद्धतीने हा संकल्प करून मग होतो सुरुवात. म्हणजे ह्या संकल्पाकडे कोणाचं लक्षच नाही. महत्वाचं की आपल्यावर जबाबदारी काय आहे वधूवरांवर, म्हणजे ती जबाबदारी त्यांनी सांभाळायची आणि पुढे न्यायचंय. ती जबाबदारी त्यांनाच कळलेली नसल्या कारणाने पुढच्या पिढीला ती कळणारच नाही. बरोबर. या मंत्रात किती व्यापक पद्धतीने व्यापकता आहे, खूप प्रचंड व्यापकता आहे. म्हणजे वेदांच्या याच्यात किंवा धर्माच्या बाबतीतली गोष्ट इतकी सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या आपण विचारच करू शकणार नाही. अच्छा. मग देवक झालं. देवकानंतर देवकानंतर पुढचा विधी सुरुवात होतो. तर पुढच्या ह्याच्यामध्ये अक्षता येतात. अच्छा. मंगळाष्टक वगैरे म्हणून. मंगळाष्टकाचा अंतरपाठ धरण्यामागचा उद्देश सुद्धा महत्त्वाचा आहे की वराच्या वडिलांनी मुलगी पसंत करून आणायची. वरानी तोपर्यंत ती पाहायची नाही. मग नवरदेव नवरी किंवा यांना वरवधूंना तोपर्यंत पाहू का नाही दिलं जायचं? तर काय पाहू देण्यामागचा विशेष हे नसायचा की एक त्यांना कळायचं. एक तर आधी विवाहाची पद्धत अशी सांगितली तर 8 वर्षात भवेत कन्या. जुनी पद्धत जी होती 8 वर्षाची मुलगी असायची, त्यांना काही कळायचंच नाही. पाहण्याचा विषयच असायचा नाही फारसा. म्हणजे ती जुनी पद्धत पाहिली तर आता शासनाने दिलेल्या ह्याच्याप्रमाणे आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे आता ती 18 वर्षाच्या ह्याच्यातून आहे मुलीचं वधूचं, आणि वर जो आहे तो 21 वर्षाच्या ह्याच्यात आहे. आणि मला असं वाटतं की ती योग्य आता शासनाने दिलेली ती सुद्धा शास्त्राला धरूनच आहे. कारण का आधी जे संस्कार व्हायचे सगळ्याच ह्याच्यामध्ये वर्णाच्या ह्याच्याप्रमाणे गुरुकुलामध्ये ठेवण्याची पद्धत असायची प्रत्येकालाच. म्हणजे तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, त्यांना त्यांचा आचार शिकवण्यासाठी, त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते शिकवण्यासाठी गुरुकुलात ठेवलं जायचं. तर गुरुकुलामध्ये ठेवण्याची जी वेळ असायची ती 8 वर्षाची. आणि त्यानंतर 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 8 आणि 12 20 वर्ष. शासनाने 21 वर्ष दिले. म्हणजे ते योग्य आहे. म्हणजे वेदाच्या ह्याच्यानी अनुसाराने शासनाने निवड केलेली आहे ती योग्य आहे. म्हणजे या पद्धतीने तो हे आहे. आणि परस्परांना पाहू न देण्यामागचा काही उद्देश नसायचा. त्यांना त्यावेळेस फारसं कळायचं नाही म्हणून कदाचित ते आहे. आणि मुहूर्ताच्या ह्याच्यातच असावं पाहणं, कारण का पुढे त्यांना खूप सांभाळायचं आहे सगळ्याच गोष्टी. त्या कारणाने ते नियोजनाच्या पद्धतीने असावं म्हणून केलेल्या गोष्टी आहेत. आणि मुहूर्तालाही खूप महत्त्व असतं सगळ्याच दृष्टीने. मुहूर्ताच्या बाबतीत सध्या काय परिस्थिती आहे? सध्या तरी फार अवघड गोष्ट आहे मुहूर्ताच्या ह्याच्यात. म्हणजे मुख्य म्हणजे काय की विवाह पद्धतीचा विचारच फार, मला तर असं वाटतं की लग्न लावण्यापूर्वी वधूवरांना जवळ बोलवून गुरुजींना किंवा सगळ्यांना एक जसं काउन्सिलिंग करतात की नाही तसं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे असं मला वाटते काही दृष्टीने. काउन्सिलिंग म्हणजे तशी नाही की विवाह का करवायचा बुवा, तुमची जबाबदारी काय आहे, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. विधी चालू असताना तुमचं लक्ष सगळ्यात महत्त्वाचं. आणि मी एक पाहिलं वधूवरांनी जर लक्ष दिलं ना तर बाजूचे लोक अगदी सरळ असतात. म्हणजे वरांनी जर सांगितलं फोटोवाल्याला मी जसं ते गुरुजी जसं म्हणतात तसाच फोटो काढ, बाकी काही हे करू नको, फोटोवाला ऐकणार म्हणजे ऐकणार. आणि सगळ्यांचा आदर करून, सगळ्यांचा योग्य पद्धतीने आदर करून केल्या गेलेला विवाह हा संस्कार आहे. इतर याच्यामध्ये कमी जास्त होतं कारण का प्रत्येकाला मान मिळेल असं सांगता येत नाही. पण विवाहामध्ये मात्र प्रत्येकाला मानाचा विषय आहे. मग मुहूर्त काढण्यासाठी जेव्हा वधूचे वडील, आई वडील वगैरे येतात किंवा मंडळी येतात तेव्हा ह्यावेळेस काही चर्चा होत नाही त्यांच्याकडं? होते चर्चा, त्यावेळेस फार चर्चा होते, परंतु पाळल्या जात नाही आहे. बरं त्यांचाही काही वेळा नाईलाज आहे. म्हणजे ती वडील मंडळी आहे, मुलांना ते सगळ्या मित्रमंडळींना अडवणे, नाचण्याची जी प्रथा आहे ते बंद करणे हे काही फार हे झालं नाही. आणि ह्याला काय कारणीभूत मला असं वाटतं की बुवा सध्या मीडियाच्या दृष्टिकोनातून जे आहे म्हणजे पिक्चरमध्ये दाखवल्या ज्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे फार ह्याच्यात. मी एक कुठल्या तरी याच्यामध्ये एक हे केलं होतं की मंगळसूत्राच्या ह्याच्यातला तो मंत्र त्या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवला होता. तर मंगळसूत्र घालण्याचा जो मंत्र आहे, मांगल्य तंतुना नेन भर्तृजीवन हेतुना कंठे बदनामी सुभगे साजीव शरदशतम, हे पिक्चरमध्ये दाखवल्यानंतर खूप जणांच्या प्रतिक्रिया, मी जेव्हा पुढच्या लग्नाला गेलो तेव्हा मला ते म्हणले की तो मंत्र म्हणून हे करायचं. मग आम्ही तो मंत्र म्हणतोच पण त्यावेळेस कोणाचं लक्षच असायचं नाही. तर या पिक्चरमध्ये पाहिल्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्या ह्याच्यामध्ये केंद्रित झालं. म्हणजे खूप जबाबदारी काही गोष्टीच्या ह्याच्यातून मीडियाची सुद्धा आहे की या पद्धतीने. आणि मी खूप पाहिलं की जे दक्षिणेकडचे जे पिक्चर वगैरे आहेत त्याच्यामध्ये धर्माच्या बाबतीतला खूप मोठा विषय आहे आणि ते योग्य पद्धतीने मांडतात. आता आपण येऊ मंगलाष्टकांकडे. नवरदेव नवरीच्या म्हणजे नवीन आयुष्याची, वैवाहिक आयुष्याची सुरुवात करताना काही जणांनी गाण्यांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात, आशीर्वाद द्यावेत आणि चांगला विचार करावा. तर गाण्यांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून मला वाटतं आपल्यातच हा प्रकार असावा. बरोबर, भारतामध्ये. अगदी अगदी. या ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की वधूवर हे लक्ष्मीनारायण स्वरूपी आहेत.
तर 8 मंगळाष्टका व्हाव्यात असं एक हे आहे. तर आता ते लोकांच्या अनुभवाच्या ह्याच्यातून 5 म्हणजे चांगल्या कर्माच्या दृष्टिकोनातून घेतलेले आकडे असं म्हणून ते निवडले गेले. तर 5 घेतात काही जण 7 म्हणतात, काही जण 9 म्हणतात, काही जण 11 म्हणतात. ठीक आहे, मी काय त्याला हे करत नाही, परंतु 8 अष्टका असावेत, 8च मंगळाष्टकाच्या ह्याच्यातून आशीर्वाद असावेत असं एक हे आहे. तर तेही कसे असावेत की त्या दोघांना अनुरूप असं भगवंताचं स्मरण, भगवंताचे आशीर्वाद, भगवंताच्या ह्याच्यातून आशीर्वादाचे काही मंत्र किंवा श्लोक असे ठरलेले आहेत. आताची जी पद्धती आहे ती थोडीशी गाण्याच्या स्वरूपात आल्याकारणाने ती बदलली आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे उच्चार जे आहे कुर्यात सदा मंगलम, की कोणत्याही स्वरूपाने यांचं मंगल व्हावं. अच्छा, हा त्यामागचा शेवटचा अष्टकाचा महत्त्वाचा भाग आहे. कुर्यात सदा मंगलम म्हणजे नेहमी यांचं कल्याण व्हावं, आपण सगळ्यांनी यांचं मंगल करू, अशा पद्धतीने ते वर्णनाच्या ह्याच्यातून अष्टक ठरतं. मग ते अष्टक आशीर्वाद देणारे लोकसुद्धा मोठे असावेत, वयानी म्हणा, ज्ञानानी म्हणा, कल्पकतेनी म्हणा, पदानी म्हणा. तर त्या पद्धतीने त्यांचे आशीर्वादच घ्यावेत ना, लहानाचे आशीर्वाद थोडेच आपण घेतो. बरोबर. मग त्या कारणाने तिथे सुद्धा मला असं वाटतं की योग्य पद्धतीचं नियोजन असावं आशीर्वाद देणाऱ्यांचं सुद्धा, की ते त्या पद्धतीचे असावेत. म्हणजे गाणे म्हणतात मी असं ते लहान आहेत असं म्हणायचं नाही आहे, परंतु ते योग्य पद्धतीचं आशीर्वादाचे हे असावेत, त्यांचे आशीर्वाद वधूवरांना मिळावेत. बरं, शेवटचं महत्त्वाचं मंगलाष्टक गुरुजी गातात आणि त्यानंतर म्हणजे बँडचा धडाका उठतो आणि हार घालायची वेळ येते. तेव्हा एक फार मात्र आपल्याकडे एक नवीन म्हणजे नवीन नाही, एखादा जुनाच आहे, ती पद्धत फार आहे. वधूकडची मंडळी वधूला उचलून घेतात, वराकडची मंडळी वराला उचलून घेतात आणि एकमेकांना हार घालू देत नाहीत. त्याच्यासाठी तर चालला होता ना सगळा तो अट्टाहास हार घालण्यासाठी, आणि तिथे येऊनच एकमेकांना हार घालू देत नव्हतं. काय त्यांना त्यामध्ये आनंद वाटतो, परंतु तो चुकीचा आनंद आहे. आनंदाच्याही प्रथा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तो आनंद जो आहे तो आसुरी आनंद ज्याला म्हणतो आपण तसा होतो. म्हणजे माझ्या प्रसंगामध्ये मला एक आठवतं की अशाच पद्धतीने उचललं गेलं आणि तो हार जो आहे वधूनी घातलेला तो दुसऱ्याच वराच्या म्हणजे पुरुषाच्या गळ्यामध्ये पडला. आता हे अपशकुनच नाही एक प्रकारचं, म्हणजे निवडलेला वर हा आणि त्या उचलण्याच्या ह्याच्यात टाकण्याच्या ह्याच्यात दुसऱ्याच्याच गळ्यात पडला, म्हणजे चुकीची गोष्ट झाली. मग आता खरंच निवडला कोण आला तिने, म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने गेल्यानंतर हे होतं. आणि तेवढ्याच आनंद, माझं म्हणणं नंतर आनंद घ्या ना तुम्ही, वधूवरांना काही आनंद, म्हणजे आधी उखाणे वगैरे जे घ्यायचं पद्धत होती ना त्याचं कारणच ते असायचं, आनंदाचाच तो भाग असायचा. म्हणजे तो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे. यांना असं वाटणारा हा आनंद आहे, हा जो आहे आपल्या हिंदूच्या पद्धतीचा आनंद मला वाटत नाही की हा आहे उचलून घेणे वगैरे, आणि हे योग्य आहे. मला आठवतं की त्या पद्धतीने मी जसं म्हणालो आणि मी दुसऱ्या ह्याच्यापासून ठरवलं की मंगळाष्टक होण्याच्या पूर्वीच सांगायचो मी म्हणजे ह्याच्यामध्येच माईकमध्येच की वधूवरांना जर उचललं तर वधूनी हार घालायचा नाही. वराला जर उचललं तर जोपर्यंत वराला खाली ठेवणार नाही तोपर्यंत वधूनी हार घालायचा नाही. म्हणजे ते वजन काही ते फार वेळ ठेवणार, सहन करणार नाहीत आणि ते बरोबर खाली ठेवणारच. म्हणजे किमान हा त्रास तरी होणार नाही किंवा हा जो चुकीचं हे झालं ते तरी होणार नाही. मी असं जेव्हा 1-2 वेळेला सांगितलं तर खालचे काही लोकांना जे आवडलं मला, म्हणजे अगदी त्यांनी वर येऊन माझं स्वागत म्हणून काही दक्षिणा स्वरूप दिलं, गुरुजी हे फार तुम्ही एक छान हे केलं की माईकमधून सांगितलं, म्हणजे हे होणार नाही. म्हणजे लोकांना कसं असतं की आपला अपमान होऊ नये अशी एक भीती असते काहीच्यात. म्हणजे तुम्ही माईकवर सांगितलं आणि परत मग अपमान होईल का आपला, लोक काय म्हणतील, आपल्याला सांगितलं होतं ना तुम्हाला करू नका, असंही होतं काही वेळेला. आणि त्या पद्धतीने ते मला वाटतं आता बऱ्यापैकी कमी झालंय, थोड्या कमी झालं. हां, अच्छा अच्छा आहे तरी पण बऱ्यापैकी कमी झालंय. आता मुहूर्त गाठण्यावरूनच मला एक दुसरं एक आठवलं की वराची मित्रमंडळी यांना काय स्फुरण चढतं वरात काढताना, आणि त्यांचा कुठला अट्टास असतो की मुहूर्त आम्ही गाठून देणार नाही, आणि ते जी डान्स करत बसतात. हा प्रकार आता कमी होत चाललाय, पण एक काळ असा होता की म्हणजे ही गॅरंटी असायची की आपल्याला मुहूर्त काढता येणार नाही, एवढा ते वरातीमध्ये नाचायचे. तर याबद्दल काय तुमचे अनुभव किंवा कसं? म्हणजे अनुभवाच्या ह्याच्यात तर खूपच आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते योग्यच नाही नाचण्याच्या ह्याच्यातून. कारण का आपण मुहूर्त काढला म्हणजे काय होतं की भगवंत अक्षता घेऊन थांबतात. म्हणजे आपण पहिली पत्रिका जी आहे ती देवाला देतो, कुलदेवतेला देतो, आणि मग सगळ्या लोकांना संत संप्रदायाला देऊन मग सगळ्या लोकांना वाटतो. म्हणजे भगवंत त्यावेळेला त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सूक्ष्म रूपाने थांबलेले असतात.
आणि जर आपण तो मुहूर्तच जर साधत नाही तर कारण काय? मग विवाह करायचा कशासाठी? म्हणजे पुढचं आयुष्य सुखमय व्हावं यासाठी म्हणून हा विवाह आहे. आणि ते जर आपण साधू शकणार नाही तर ते योग्य नाही. म्हणून मी तर जसं म्हणालो की आधी त्यांना आपण हे केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की काय त्यामागचं महत्त्व आहे आणि कशासाठी करायचं. वा वा वा, ही गोष्ट खरंच मला सुद्धा माहीत नव्हती की भगवंत त्या मुहूर्तावर आशीर्वाद देण्यासाठी अगदी आलेले आहेत. म्हणूनच आपण श्री समर्थ आहेत असं पत्रिकेत लिहितो. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत असं आपण पत्रिकेत लिहितोच कुलदैवतेचे करून. आणि पहिली पत्रिका आपण कुलदैवतेला, इष्टदैवतांना देतो आपण. त्याचं कारण की या वेळेच्या आम्ही ठरवलेला मुहूर्त आहे, या वेळेला तुम्ही या. म्हणून भगवंत त्यावेळेस अवतरून सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात. काही पिक्चरमध्ये वगैरे आपण पाहतो बघा, वरून भगवंत आशीर्वाद टाकतात त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते एक कल्पकता केलेली आहे, परंतु ती योग्य पद्धतीची कल्पकता आहे. म्हणजे ते खरंच होत असतं हे त्यांना कळावं यासाठी म्हणून तो मुहूर्त सांभाळण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे या तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं मला तर वाटतं की खूप योग्य आहे. होय होय, आपला हेतूच तो आहे की हे सगळं चाललंय तर का चाललंय. अगदी खरं ते साधं आणि खूप सरळ आहे. आपल्या पूर्वजांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे आणि आपण ते मात्र आपल्या कर्माने अवघड करून ठेवलं. आणि दुसरी गोष्ट काय होतीये की साधं सोपं योग्य पद्धतीने केल्यानंतर सगळ्या गोष्टी योग्य होतात आणि खर्चही खूप कमी होतो सगळ्या दृष्टीने. पण इथं काय होतं की विनाकारण खर्चही वाढतो. आता ते बँड वाजवणे, आधी काय बँडही असायचा, सनई वगैरे असायची बँडच्या ह्याच्यात. मग त्यांचाही खर्च 2-3 माणसं असायचे, ते चालायचं. आता 10-20 माणसं असतात, मग त्यांचा खर्च तसाच असतो. मग त्या ह्याच्यामध्ये पैसे उधळल्या जातात. ज्याला लक्ष्मी आपण म्हणतो तेच उधळल्या जाते तिथे. व्यवहारात चालणारी जी गोष्ट आहे तीच. म्हणजे हे सगळं विनाकारण वाढवलेला खर्च आहे. आणि हिंदू पद्धतीने म्हणा किंवा सनातन पद्धतीने चालणारी ही गोष्ट नाही आहे. बरोबर. बरं, लग्न लागताना सुद्धा अनावश्यक आणि त्यांचं काहीही तिथे उपयोग नाही किंवा तिथं काहीही गरज नाही अशी मंडळी सुद्धा खूप तिथे स्टेजवर उपस्थित असतात. अगदी अगदी. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी उचलण्यासाठी ते तर असू नये. म्हणजे तिथे असावं की वधूची म्हणजे त्यांची बहीण वगैरे, करवली ज्याला म्हणतो आपण, ते मामा लोक, गुरुजी लोक. आणि ते आता तो कार्यक्रम आपल्याला हे करायचा आहे चलचित्रात किंवा याच्यात करायचा, त्यासाठी ती लोक एवढी असली तर बाकीच्या लोकांना ते पाहता येतात, काय चाललंय हे कळतं. ह्या पद्धतीनेच असावं त्या स्टेजवर सुद्धा. इतर लोकांनी त्या ठिकाणी असू नये असं हे आहे. आणि मामा पाठीमागे असण्याचं कारण काय की मुलगा लहान असायचा आधीच्या ह्याच्यामध्ये, विवाहाच्या ह्याच्यामध्ये. आणि आपण सारखं लहान असताना मामाच्या घरी जायचो. लहान असल्या कारणाने सगळ्यात जवळचा, प्रत्येक वेळेला मामा आणून देतो ही जाण असलेला म्हणजे तो मामा एकटा. त्यामुळे मामा जवळ असावा महत्त्वाच्या ह्याच्यासाठी, म्हणून तो जवळ असायचा मामाच्या ह्याच्यात. अच्छा, हे कारण आहे. कारण त्या मागचं महत्त्वाचं आहे ते नात्याचं, प्रेमाचं या गोष्टीचं महत्त्वाची गोष्ट. आणि मग त्यानंतरचा विधी येतो कन्यादान. त्यानंतर अक्षतारोपणाच्या याच्यानंतर जे आहे ते कन्यादान, मंगळसूत्र बंधन, सूत्रवेष्टन, विवाह होम, लाजा होम, सप्तपदी, गृहप्रवेशनीय होम. सप्तपदी याबद्दल म्हणजे 7 फेऱ्या मारायच्या नाही. काय की तिथेही शिष्टाचार आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळी पद्धत आहे की जसं मारवाडी समाज आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये फेरे हा विषयच आहे. पदी नाही म्हणत ते, फेरेच म्हणतात ते. गवळी लोक, मारवाडी लोक हे फेरे म्हणतात. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पदी संस्कृत शब्द आहे सप्तपदी. 7 पदी म्हणजे पाऊल. 7 पाऊल आपण सोबत चालायचं आणि प्रत्येक पाऊलाला वचन द्यायचं. जर आपण फेरे जर मारले तोही एक भाग आहे, नाही अशी गोष्ट नाही आहे, परंतु सप्तपदीच्या ह्याच्यात प्रत्येक पाऊलाला एकमेकांना वचन द्यायचं. तर त्या वचनाच्या भागाच्यासाठी म्हणून ती जर आपण पूर्ती करतो असं म्हणल्यानंतरच पुढचं पाऊल चालायचं. मग ते वधूनी असेल किंवा वरानी असेल, 3 वचन वधूचे, 3 वचन वराचे आणि शेवटचं जे वचन आहे ते दोघांनी. आता की वचन कुठं राहणार नाहीत आपल्याला वचनाच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला जे वाटते ते मला कळायला पाहिजे, मला जे वाटते ते तुम्हाला कळायला पाहिजे, असं म्हणून 7 पावलं सोबत चालायचे त्या ह्याच्यातून. अच्छा अच्छा, ठीक आहे. 7 वचनं काय काय आहेत त्या ह्याच्यामध्ये? काय आहे की भावार्थ ह्याचा असा आहे की ईश एकपदी भवा. पहिल्या पावलाच्या ह्याच्यामध्ये मला जे काही आवड निवड आहेत माझ्या, ती जपण्यासाठी म्हणजे सुरुवातीला जे आहे ते सगळं माझ्या पद्धतीने चालावं असं पुरुषाला वाटतं. म्हणून त्या पद्धतीने तो सांगतो की माझी आवड निवड जपण्याची जबाबदारी आजपासून तू स्वीकारायची आहे. आणि तू जर हो म्हणत असेल तर मी तुझ्यासोबत पहिलं पाऊल चालतो.
असं अशा ह्याच्यातून म्हणजे आवड निवड माझी, मला काय आवडतं काय नाही, खाण्यापिण्याची गोष्ट आहे, घालण्याफिरण्याची आहे, फिरण्याची आहे, सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यातून तू ती जबाबदारी स्वीकारायची आहे. म्हणजे माझ्या आवडीनिवडीच्या गोष्टीच तू पाहायच्यास, यासाठी मी तुला पहिलं पाऊल तुझ्यासोबत चालतो. म्हणजे हे थोडक्यात वचनही आहे, एक अहंकाराची गोष्टही आहे थोडक्यात, म्हणजे मला सांगण्याची. मी मग घरचा हे आता पुरुष, त्यावेळेस पुरुष प्रधान संस्कृती असल्या कारणाने ते आहे पहिलं वचनाच्या ह्याच्यात. आणि अपेक्षा परस्परांच्या ह्याच्यातून ऊर्जेत द्विपदी भवा सामा म्हणून, आणि ह्या ह्याच्यातून आपल्या ह्याला सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून संतती चांगली व्हावी आणि सगळ्या लोकांना उपजीविकेच्या म्हणजे उपयोगाच्या दृष्टिकोनातून त्याचा त्रास होऊ नये, हाही त्यामागचा पुढचा हे आहे. ऊर्जेत द्विपदी भवा, त्या पद्धतीने ऊर्जा माझ्यामध्ये यावी आणि तू सगळं माझं सांभाळतेस हे मला कळावं, यासाठी म्हणून तू मला आता मी संतुष्ट व्हावं आणि माझ्यामध्ये ती कळावं की ही पत्नी माझ्यासाठी योग्य आहे, हे तू मला वचन दिल्यानंतर तुझ्याबरोबर दुसरं पाऊल चालतो. रायस पोषाय त्रिपदी भवा, मग माझे पारिवारिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्यांची जबाबदारी तू स्वीकारावीस. म्हणजे माझे आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना कसं पद्धतीने सांभाळावं, कसं त्यांचं आदरातिथ्य करावं, ही सुद्धा जबाबदारी तू स्वीकारावीस, यासाठी म्हणून तुझ्याबरोबर तिसरं पाऊल चालतो. जसं तुझं माझ्या बरोबर हे आहे तर तुझेही काही वचन मला जर असतील तर तेही तू सांग आणि त्या पद्धतीचे पुढचे पाऊल आपण चालू. म्हणजे ती म्हणते की बाबा जशी तुझ्या घरच्यांची जबाबदारी सांभाळते तशी तू माझ्या घरच्यांची जबाबदारी, कारण का मी लहानपणाच्या इथे तुला सगळं सोडून आले, आई वडिलांना तिकडे हे होतं, तर त्यांनाही काही जर तुझ्याबद्दल वाटलं तर तू ती सगळी गोष्टी स्वीकारावीस आणि जसं मी तुझं स्वीकारणार आहे तसं तू त्यांच्या ह्याच्यातला जावाई म्हणून योग्य पद्धतीने व्हावा आणि तू ती स्वीकारावी, असंही तू मला वचन दे. मग मी तुझ्यासोबत चौथं पाऊल चालते. मग या ह्याच्यातून आपल्या दोघांच्या वचनातून मी एकच वचन तुला दिले आणि आपण चांगली संतती निर्माण व्हावी, यासाठी म्हणून 5वं पाऊल आपण सोबत चालू. 6व्या पावलामध्ये ऋतुमती झाल्यानंतर माझ्या काही इच्छा असतील, आता मी तर पूर्ण एकच इच्छा सांगितली आहे तुला, पुढच्या इच्छेच्या दृष्टिकोनातून ज्या काही इच्छा असतील माझ्या त्यावेळेस होणाऱ्या त्या इच्छा तू पूर्ण कराव्यास, यासाठी म्हणून तुझ्याबरोबर 6वं पाऊल चालू. आणि आता इच्छाच कुठल्या उडू नयेत 7व्या पावलाच्या नंतर, असं तू मला माझं जसं आपण म्हणतो ना एकमेकांबद्दल ओळख, खूप जवळचे मित्र आहेत कारण का त्याला माहिती आहे की ह्याचं काय आहे, तसं तू मित्र व्हावा, सखा व्हावा माझा तू, आणि मी तुझी सखी व्हावी, यासाठी आपण 7वं पाऊल चालू की याच्यानंतर कुठल्या इच्छा असू नयेत, माझं काय आहे ते तुला कळावं, तुझं काय आहे ते मला कळावं, मला कसं अपेक्षित आहे हे सगळं कळावं, म्हणून 7 पावलं आपण सोबत चालू. वा वा, फारच सुरेख. अशी 7 पावलाच्या ह्याच्यातून ते केलेली ही आहे. खूप बारीकाईने ह्या गोष्टींचा विचार केला की पुढचं त्यांची कॉम्पॅटिबिलिटी, अनुरूपतेच्या अपेक्षा ज्या आहेत सप्तपदीच्या ह्याच्यात आहे. असेच वचन जे आहेत ते अक्षतारोपण नावाचा जो विधी असतो, म्हणजे अक्षता परस्परांच्या डोक्यावरती टाकतात, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती पद्धती सांगितलेली आहे. म्हणजे पुरुषांनी जेव्हा अक्षता डोक्यावर टाकायच्यात वधूच्या, त्यावेळेस सांगायचं की धर्मो मे काम समृद्धताम, माझी धर्माची इच्छा तू पूर्ण कर. बरोबर. यज्ञो मे काम समृद्धताम, माझी यज्ञाची इच्छा तू पूर्ण कर. यशो मे काम समृद्धताम, माझी यशाची इच्छा तू पूर्ण कर. मग ती वधू म्हणते त्याच पद्धतीने, मला श्रियो मे काम समृद्धताम, तुझी धर्माची इच्छा मी पूर्ण करते, तू जसा धर्म यज्ञ करायचा आहे त्याला सोबत असते तुझ्या, तू जे म्हणशील ते सगळ्या गोष्टी असतील, पण तू माझ्याही काही गोष्टी असतील, मला आता जसा नवीन पद्धतीने विचार केला तर शॉपिंग म्हणा थोडक्यात, शॉपिंगला लागणारा खर्च म्हणजे पैसा, श्रियो मे काम समृद्धता, माझी संपत्तीची इच्छा, मला लागणाऱ्या गोष्टी तू पुरवाव्यास, ही माझी इच्छा आहे तुझ्याकडून, ती इच्छा तू पूर्ण कर. म्हणजे या पद्धतीचे दिलेले एकमेकांचे वचन आहेत त्या अक्षतारोपणाच्या वेळेस, ती सुद्धा एक वचनाचीच ही आहे. जसे सप्तपदीचे 7 पावलाचे आपल्याला माहीत असलेले आहेत, तसंच त्या ह्याच्यामध्ये अक्षतारोपणाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 6 वचन आहेत. ती धर्मो मे, यशो मे, श्रियो मे, प्रजा मे काम समृद्धता, चांगली प्रजा उत्पन्न होण्याची इच्छासुद्धा माझी तू पूर्ण कर. अशा पद्धतीची सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यातून अक्षतारोपणाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं हे आहे. तुम्ही हेही सांगितलेलं मला आठवतं अगोदरच्या चर्चेमध्ये की पतीचे सगळे आर्थिक व्यवहार पत्नीला माहीत असायला हवेत, अजून काही गोष्टी आहेत ना. अशा सगळ्या सूक्ष्म भावनेचा विधी हे करून मग त्या ह्याच्या वराकडून वचन घ्यायचेत. काय वचन घ्यायचेत? धर्मेच, अर्थेच, कामेच, नातिचरितव्या त्वयेयम. 4 पुरुषार्थ होण्यासाठी म्हणून विवाह संस्कार सांगितलेला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहे. तर 3 पुरुषार्थाचं वचन मी तुम्हाला देतो. मोक्ष मिळाल्यानंतर विवाहाच्या ह्याच्यात दूरचा भाग आहे तो विषय. तर धर्म म्हणजे धार्मिक विधी या मुलीसोबतच तुम्ही करणार सगळे. म्हणजे एकटं कुठं आता नवीन भाषेत जर विचार जर केला तर एकटं फिरणार नाही, कुठं प्रवासात एकटा जाणार नाही,
जिथे जाईल तिथे माझी ही पत्नी म्हणून सोबत असेल. धर्मेच धार्मिक विधी पूजापाठ असतील, यज्ञ यादे कर्म करू, कुठले अभिषेक पूजा करू, त्यावेळेसही ही माझी पत्नी म्हणून सोबत असेल. अर्थेच आर्थिक व्यवहारही तिला माहीत असले पाहिजेत. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये शास्त्रांनी इतका सूक्ष्म विचार केलेला आहे की त्या पत्नीला आर्थिक विषय माहीत असावेत, ही सुद्धा त्या ह्याच्यामध्ये दिलेलं शब्द आहे. अर्थेच म्हणजे कुठं काय आहे, कुठं मी घेतलेलं आहे, कुठं नाही आहे. मग ते चांगल्या पद्धतीचे असतील, वाईट म्हणजे हे सुद्धा असतील, म्हणजे कमी जास्ती पद्धतीचं जिथे होईल तिथं. म्हणजे प्रत्येक वेळेला असंच होत नाही की बुवा उन्नतीच होते, असंही होत नाही ना. म्हणजे चांगली उत्कर्षसुद्धा त्या मुलींना पाहता आला पाहिजे आणि काही वेळेला त्रास झाला तरी ती माझ्यासोबत असली पाहिजे. म्हणजे आर्थिक गोष्टीच्या याच्यामध्ये विवंचना असतानाही ती सोबतच असेल माझ्या, आणि ती मी चांगला आर्थिक ह्याच्यातून उत्कर्ष पावत असतानासुद्धा ती सोबत असेल. अशा पद्धतीच्या दोन्ही गोष्टी तिच्या ह्याच्यात आहे. आणि कामेचं आणि कामानी गोष्टी ती माझ्यासोबत असेल, असं तिन्ही वचन द्यायचे. नातीचरामी नातीचरामी नातीचरामी, ह्या तिन्हीही तिचा त्याग करणार नाही, तिला सोडणार नाही, असं म्हणून ते नातीचरामी म्हणून शब्दवचन आहे. आता ते कुठंतरी आपण पिक्चरमध्ये किंवा कुठंतरी ऐकतो, नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. मग ते कुठं आहे? तर हे विवाहाच्या ह्याच्यात आहे. मग जेव्हा सूक्ष्म आपण विचार करू या गोष्टीचा, तेव्हा त्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळतात. विवाहाच्या ह्याच्यामध्ये काय महत्त्व आहे. मंगळसूत्राचं काय महत्त्व? हां, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मांगलिक ह्याच्यासाठीचे जे तंतू आहे, तंतू हा मंगलमय नावाचा तंतू आहे. जुन्या ह्याच्यामध्ये सगळ्या सुवर्णाच्याच गोष्टी मिळतील असं नव्हतं. तर हरिद्रा लेपन करून, म्हणजे हळदीने रंगवलेला मंगलिक झालेला, मी तुम्हाला आधी म्हटलं ना, हळदी कुंकू हे मंगल्याचं प्रतीक आहे. म्हणून हळदीने रंगवलेला जो सूत्र आहे तो मंगल स्वरूपी मी तुमच्या नावाने धारण करते आता इथून, या पद्धतीने. म्हणून मग तो मंत्र आहे, मांगल्य तंतुनानेन भर्तृजीवन हेतुना कंठे बध्नामी सुबगे साजीव शरदशतम, की हा मंगलस्वरूपी तंतू मी तुमच्या नावाने आता धारण करणार इथून पुढे. कारण का आत्तापर्यंत मी गळ्यात काहीही अशी वस्तू धारण केलेली नाही, ती आता तुमच्या नावाने धारण करणार. आणि त्या पद्धतीने आपलं मांगल्य वाढत जाऊ. आणि स्त्री आल्यानंतर आपण मांगल्य वाढलं, लग्न झाल्यानंतर ह्याच्यात बदल झाला असं आपण पाहतो. ती लक्ष्मी स्वरूपाने आपल्या घरात आले वगैरे, असं सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये बोलल्या जातात. ते ह्या मांगल्याचं प्रतीक म्हणून तो मंगलसूत्रतंतू धारण केला जातो. मग सोनं गरजेचं आहे का नाही? अलंकार म्हणून सोनं गरजेचं आहे. स्त्रियाच्या ह्याच्यामध्ये अलंकार म्हणून आहे. मग ते काही इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे असंही काही नाही. मग प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते असलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी अट्टहास असा आहे असं नाही, आणि ते असूही नाही. हां सर. गुरुजी, सुलग्न हा प्रकार ह्या मागच्या काही वर्षांमध्ये दिसतोय, त्याबद्दल काय सांगा? तसं अक्षता टाकण्यालाही लग्न असं एक शब्द आहे. तर त्या योग्य पद्धतीने टाका म्हणून प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळं आहे. विदर्भामध्ये सुलग्न लावण्याची पद्धत आहे. सुलग्न म्हणजे काय की मंगळाष्टका झाल्या की वधूवरांना भेटण्यासाठी जी आलेली मंडळी असते ती येतात आणि तिथे अक्षता ठेवलेल्या असतात आणि त्या लक्ष्मीनारायण स्वरूपी डोक्यावर पडाव्या. कारण का इथून पडलेल्या अक्षता पोचत नाहीत तिथं, परंतु त्याही अक्षताच असतात. असं नाही आहे. कारण का सगळ्यात महत्त्वाचं अक्षतेचंही खूप जणांचं असं म्हणणं आहे की ते फुलं वगैरे टाकावेत, फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात. हे अक्षता होत नाहीत. अक्षता या शब्दामध्ये सुद्धा शास्त्राच्या याच्यातून बघितलं तर की शब्द हा प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे. अक्षता म्हणजे जे क्षत झालेली नाही, तुटलेली नाही, ती अक्षता. आणि ती जसं ह्यांचा कुठल्याही गोष्टीमध्ये तुटवला म्हणजे यांना त्रास होऊ नये, यांचं कुठेही खंडित होऊ नये, अशा पद्धतीचा संसार ह्यांचा व्हावा. तर काही ठिकाणी असंही दिसतं की एक म्हणजे प्रायव्हसीमध्ये किंवा कमी किंवा अतिशय जवळच्या नातेवाईकामध्ये एक लग्न लावलं जातं आणि मग बाकी सगळी जी निमंत्रित मंडळी असतात त्यांच्यासाठी एक वेगळं लग्न लावलं जातं. हां, ती आत्ता आलेली पद्धती आहे. ती मला काही दृष्टिकोनातून योग्य वाटते. कशामुळं की वेळेचा अपव्यय होणार नाही. वेळेच्या दृष्टिकोनातून आता आपला मुहूर्त असतो 12चा आणि समजा अक्षतेनंतर सगळे विधी करायचे आहेत आपल्याला, कारण का अक्षतेशिवाय ते विधी होणारच नाहीत. म्हणजे त्या दोघांना परस्परांना निरीक्षण झाल्यानंतरच विधी होणार, म्हणून त्या अक्षतेनंतर विधी होणार. मग त्या अक्षतेनंतर विधी म्हणजे 12:30 वाजता. 12:30चं लग्न लागलं, 12-12:30चा अभिजित मुहूर्त जो काय काढला गेला. त्यानंतर फोटो सेशनमध्ये 2, 2.5, 3 तास जातात. म्हणजे 2-3 वाजतात तिथे. मग जायची घाई असते, वर दुसऱ्या गावून आलेले असतात. मग होणार कुठे सगळं, त्यांचं जेवण, त्यांच्या सगळ्या गोष्टी, मग या विधीला लागणारे 2-2.5 तास. मग त्यामुळे ही केल्या गेलेली एक पद्धती असावी. म्हणून काही जुने लोक आजही म्हणतात की अक्षता पडल्याशिवाय लग्न पुढचं विधी करायचे नाही, असं आजही काही जणांचा अट्टहास असतो आणि तो योग्य आहे असं मला वाटतं त्या दृष्टिकोनातून. गुरुजी, तुम्ही अतिशय छान पद्धतीने आम्हाला विधीचं महत्त्व, त्याची उपयोगिता
आणि आयुष्याला दिशा देणारा हा विधी आपल्या विवाह पद्धतीमध्ये आहे हे खूप छान समजावून सांगितलं. पण आता ह्या विवाह विधींना डिस्टर्ब करणारे काही प्रकार आपल्या ह्या लग्नाच्या या परंपरेमध्ये सुद्धा आहेत, काही नव्याने आलेले आहेत. तर नव्याने आलेला एक प्रकार जो आहे तो म्हणजे रात्रीचं संगीत. होतं असं दिसतं असं चित्र की सीमंत पूजनाच्या वेळेस काही लिमिटेड त्या सिनियर मंडळी सीमंत पूजनाच्या विधीमध्ये बिझी असतात आणि बाकी जवळपास मंडळी त्यांना सगळा इंटरेस्ट नाचण्यावर. या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करावं, संगीतही करावं असं नाही आहे. विवाह पद्धती जी होती आधी जुनी ती बरेच दिवसाची होती. म्हणजे 5 दिवसाचा विवाह, 4 दिवसाचा विवाह, 3 दिवसाचा, असं कमी 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 होत होत आता वन डे मॅरेजवर आलो आपण त्या पद्धतीने. परंतु मला काय वाटतं की वन डे मॅरेजवर जरी आलो तरी विधीच्या दृष्टिकोनातून ते घ्यावं. आता काय होतं आहे की तुम्ही जसं सांगितलं तसं गाण्याच्या ह्याला जास्त महत्त्व देतं. म्हणजे मंगळाष्टकसुद्धा संगीतमयच होत आहेत. म्हणजे त्या दृष्टिकोनातून म्हणजे वधूवर येताना ते गाणं लावून येणार, अक्षतेच्या ह्याच्यात हातात हात धरून येणार, म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यातून होत आहेत. आणि हा अपव्यय आहे ह्याच्यातून. आणि दुसरी गोष्ट काय होते की एखाद्याच्या ह्याच्यामध्ये असं संगीत रजनीचा कार्यक्रम झाला मोठा, लोक जमले, दुसऱ्याच्या लग्नांना असं वाटतं की त्यांना यार आपण हे केलं नाही तर काय होतं की लोकांमध्ये आपला काय अपमान होतो की माझी कमतरता दिसते. मग त्या कारणाने ते अगदी कष्ट करून तयार झालेल्या वधूवरांचे आईवडीलसुद्धा की ते सगळा खर्च करतात आणि ते तशा पद्धतीचे इव्हेंट हे करतात. आता ते मोठ्या लोकांच्या दृष्टिकोनातून ती गोष्ट ठीक आहे, परंतु सर्वसाधारणतः विचार जर केला तर ती काही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. एका वेळी म्हणजे एका काळानंतर जर एखादी गोष्ट सातत्याने होत असेल तर ती गोष्ट काही वर्षानंतर प्रथा बनते. हां, तर ते एक म्हणणंच आहे ना ते, की एखादी गोष्ट जर ती परत 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 होते बरेच दिवस चालली तर ती पद्धतीच बनते. हां, तर ती पद्धत बनणं चुकीचं आहे ते, आणि ती बनली नाही पाहिजे. म्हणजे शास्त्र सोडून ही पद्धत होती आहे. हा एक गमतीचा प्रकार आहे. आणि त्यानंतर दुसरं एक म्हणजे गुरुजींचा विशेष लोभ असणारा एक व्यक्ती लग्न समारंभामध्ये असतो, तो म्हणजे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर. या लोकांवर गुरुजींचा विशेष लोभ असतो आणि या लोकांची एक श्रद्धा खूप प्रेम असतो गुरुजी. या नात्याबद्दल काय सांगा? कसं झालेलं आहे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये, आधी फोटोग्राफर वगैरे होतेच आधीच्या ह्याच्यामध्ये, परंतु विधीला महत्त्व दिल्या गेल्या कारणाने ते फोटो जसे आहेत तसे काढायचे गुरुजींनी. असं परवा तर मला एक असा घटना घडली माझ्यासोबत. मी विधी चालत होतो, मी त्यांची परंपरागत जवळपास आता त्यांची 3री पिढी माझ्याकडे सगळ्या गोष्टीसाठी आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांचं लावलं आहे, मुलाचं, आता नातवाचं, तो विधी मी करतो. तर हे फोटोग्राफर आला, त्यांनी माझा ते तांब्या उचलला, त्या स्त्रीला हातात दिला, मुला वधूवरांच्या, आणि हे फोटो काढायचे आहेत म्हणला. मी त्याला म्हणालो, बाबा की तुझ्या इन्स्ट्रुमेंटला मी हात लावलो आहे का, तू सांग की 2 मिनिट थांबा गुरुजी त्या विधीसाठी, मी फोटो काढायसाठी थांबेल. परंतु या पद्धतीने करणं चुकीचं आहे. म्हणजे काय होतं की आपल्याला त्यांच्याबद्दलचं बोलायचं आहे फारसं असं नाही आहे, परंतु ते तसं त्यांनी करायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीचं चालू आहे त्या, बरं गुरुजी लोकही आता सुज्ञ आहेत, त्यांनाही वाटतं की बुवा हा परत परत म्हणजे होत नाही विधी आणि ते स्मरणात राहायला पाहिजे, आणि त्या या पद्धतीनेच तो स्मरण होण्याच्या दृष्टिकोनातून केल्या गेलेली व्यवस्था आहे, तर ती योग्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे. परंतु फारच त्याला अति होते त्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये. मला त्या ह्याच्यामध्ये एक विधीचं म्हणजे फोटोग्राफरच्या ह्याच्यातला आत्ताच्या आवडलेला ह्याच्यामध्ये कॅन्डिड जो काही आलेला आहे की तो माणूस कोणाला सरका म्हणत नाही, काही करा म्हणत नाही, आपलं कुठूनही फोटो काढतो आणि त्याला ते अँगल मिळालं की विषय संपला. तसं ह्यांनी हे केलं पाहिजे. आता अंतरपट खाली सोडून फोटो काढण्यामधला मला काही कळतच नाही त्यांचं. म्हणजे करण्याबद्दलचं नाही, तुम्हाला ते अँगल तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते अंतरपट सोडल्यानंतर फोटो घ्या ना त्यांचे, थांबून 5 मिनिट थांबवा त्या मुला वधूवरांना की बुवा नाही असा फोटो काढायचा आहे तुम्हाला थांबून, पण ते हात खाली घ्या, आम्हाला फोटो काढायचा त्यांचा. म्हणजे ही पद्धतीचं जे होतं ना त्रास, म्हणजे त्या गुरुजी लोकांनाही तो चुकीचा होतो आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी थोडंसं ते काळजी घेतली पाहिजे किंवा त्या ह्याच्यातून हे केलं पाहिजे. आणि मला तर वाटतं की मी जिथे म्हणजे सगळेच गुरुजी लोक आता जिथे जातात नवीन याच्यामध्ये, ते त्यांना सांगतात उलट की हे फोटो घ्या तुम्ही. बरं गुरुजी, लग्न समारंभामध्ये आता ही ज्याचा तरुण वर वधू आहेत, कोवळं वय असतं, आयुष्याची फार अनुभव घेतलेला नाही यांनी, पण शिक्षण मात्र उच्च शिक्षित वगैरे मंडळी आहेत, ही परदेशात जाणारी आहेत.
तंत्रज्ञानाची आवड असणारी आहे, तंत्रविज्ञानाची माहिती असणारी आहे, तर ही मंडळी कशा पद्धतीने विधींकडे बघतात? सध्या तरी मला असं वाटतं की वधूवरांना चांगल्या पद्धतीचं हे आहे, त्यांना जाण वाटते आहे की हे ऐकू आपण कळलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्हाला विवाहाच्या संबंधातून ते बोलायला येतात त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला की गुरुजी आम्हाला याचा अर्थ कळला पाहिजे, आम्हाला अर्थ सांगा, सप्तपदी म्हणजे काय हे सांगा. म्हणजे एक थोडक्यात जाण आता वाढली आहे, त्याच्याबद्दलची क्युरियोसिटी जिला म्हणतो आपण, जाणून घेण्याची जी हे आहे ती वाढली आहे त्यांची. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये थोडंसं कमतरता होती त्या गोष्टीकडे, म्हणजे लग्न लावून मोकळं व्हा, जसं तुम्ही म्हणाले नाचण्याच्या ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घाला. आताही आहे, नाही अशी गोष्ट नाही आहे तीसुद्धा, पण ह्या ह्याच्यातही त्यांचं हे वाढलेलं आहे की त्यांना वाटते की आता आपल्याला हे कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, असं त्या ह्यांच्यामध्ये आता बऱ्या पद्धतीचं. आणि काय झालं की हे यूट्यूब वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यातूनही बऱ्याच गोष्टी त्यांना कळत आहेत आणि पाहण्याच्या ह्याच्यातून मित्रांची विवाहाच्या ह्याच्यामध्ये अशा गोष्टी होत आहेत आणि त्या ह्याच्यावरती काही पिक्चरही निघत आहेत. तर त्या सगळ्याचा त्यांच्यावर परिणाम असा होतो की त्यांना ते आवड निर्माण होती की करून घ्यावं, परंतु ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे आणि ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. अच्छा. लग्न समारंभ यावर फिक्स सिनेमा आला होता, हम आपके है कौन, बरोबर ना? तर हम आपके है कोण ह्या सिनेमामुळे काही लग्न समारंभ किंवा विधी किंवा लग्न ह्याच्यात काही फरक पडला किंवा खूप 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 प्रमाणात. म्हणजे त्यावेळेस मला वाटते सुरुवातीला ते वराचे बुटं चोरणे हा प्रकारच नव्हता. हां, तो प्रकार तिथनं इतका प्रचंड वाढला आणि त्याच्यात काय होतं हे सुद्धा कळायला नाही. काही काही वेळेला ते चोरून पळते वेळेला तो मुलगाही पडू शकतो, समोरच्यालाही पाडू शकतो. एके ठिकाणी असंच झालं, गंगाखेडला मी लग्नाला गेलो होतो, तो घेऊन पळत होता, एक वयस्क आजी होत्या आणि त्यांनी एवढ्या जोरात धक्का दिला की त्यांचा पायच फ्रॅक्चर झाला पडल्यामुळं. म्हणजे त्याचे दुष्परिणाम अशा पद्धतीचे होऊ शकतात. ठीक आहे, त्याचा आनंद म्हणून घ्यावा तेवढ्यापुरतं तेवढं, परंतु त्याचा दुष्परिणामाचा विचार फारसा होत नाही. आणि तारुण्य असतं ते तिथे पाहिलेलं असतं, ते पळवायचेच असा डोक्यामध्ये विषय असतो आणि त्या ह्याच्यामधून ते होतं. शास्त्राच्या ह्याच्यात सूक्ष्मतेचा विचार जेव्हा होतो ना, तेव्हा एक गौरीहर पूजा म्हणून एक विधी असतो. तिथे एक असं शिष्टाचार म्हणूनच, ते काही असं शास्त्रात कुठं बसत नाही, परंतु असं असतं की वधूकडे वरांनी जायचं असतं त्या पूजनासाठी. शिवगौरीचं पूजन करायचं असतं, त्यासाठी म्हणून ते जायचं असतं तिथं. तर त्या ठिकाणून परत येते वेळेला, त्यांच्या मंडपात गेल्यानंतर परत येते वेळेला तिकडच्या लोकांनी त्याला अडवायचं असतं. जे आता बुटं चोरण्याचा प्रकार आहे की नाही, तशा पद्धतीचंच. मग तिथे आधी असायचं की पैशाचा वगैरे मागणी नसायची, परंतु नाव घ्या, उखाणा घ्या, हे करा ते करा असं म्हणून तिथे अडवल्या जायचं. आता त्याला थोडंसं वेगळंच स्वरूप आलं, पैसे मागा. तेही आताही होतं काही वेळेला ते, पण त्याला पैसे मागा, पैसे द्या, मग तशी अडवणूक होते त्या दृष्टिकोनातून. बरं, काय एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय गमतीशीर अनुभव आले? काही अनुभवाच्या ह्याच्यात तर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव आहेत विवाहाच्या संबंधात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळा हे असतो. काही वेळेला आम्हाला सकाळी लवकरच जावं लागतं, मग बुधवार सकाळी लवकर देवकाला गेलेले असल्याकारणाने 4 वाजताच गेलो आम्ही, तर त्यांना झोप येते. विधीच्या वेळेस दूर झालेला असतो, त्याचाही त्रास होतो काही काही वेळेला. आता तरी कार्यालय मोठी झाली आहेत, आधी छोट्या ह्याच्यातच सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर त्या कारणाने ह्याही गोष्टीचा त्रास आणि अनुभवाच्या ह्याच्यातून ह्याही गोष्टी होतात की योग्य पद्धतीने रात्री त्यांना झोप लागलेली नसते. आता सीमांतपूजन रात्री 2, 3, 4, आता ते थोडंसं बदल झाला आहे आणि 10, 10:30 बँडवाद्यांचं बंद झालं. मुख्य म्हणजे शासनाने बंदी घातली त्या बँडवाल्याला, त्यामुळे सीमांतपूजन थोडंसं लवकर आलं. नाही तर मला आठवतं आहे की अगदी 5, 5:30 सकाळचे वाजायचे सीमांतपूजनाला, आणि असे कंटिन्यू मला 2-3 लग्न जर झाले तर मला अगदी तोंड यायचं. म्हणजे हा त्राससुद्धा व्हायचा. बरं, त्यांच्यासाठीचा एकाच दिवसाचा विधी, पण आम्हाला ते रेग्युलर करल्या कारणाने त्याचा त्रास व्हायचा. म्हणजे आम्ही आहोत, फोटोग्राफर आहेत, जे कोणी त्याला लागणारे जे सोबतचे आहेत, परंतु गुरुजी लोकांचं कसं असायचं की ते कायमस्वरूपी पाहिजेत. एके ठिकाणी मी लग्नाला गेलो आणि असाच रात्रीची पहाटेची 5:30 वाजले सीमांतपूजनाला. मग माझं स्नान पूजा वगैरे घरचं राहिलं, शहरातच होतं, आणि मी यायच्या थोडंसं हे जर कमी जास्ती वेळेच्या ह्याच्यात ते गुरुजी नाही आहे तिथं, गुरुजी नाही आहे तिथं, गुरुजी नाही आहे तिथं असं सुरू झालं. अरे पण तू गुरुजीला घरी जाण्यासाठीच तुम्ही किती वेळ केला तोही बघा ना तुम्ही. म्हणजे आपण सीमांतपूजनाची वेळ ठेवली केव्हा पाहिजे आणि गुरुजींना पाठवतोय केव्हा, म्हणजे हाही विचार झाला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे गुरुजी तिथं असलेच पाहिजेत, हा एक लोकांच्या ह्याच्यामध्ये फार हे असतं. कारण का काय झालं की काही माहिती नाही पुढे काय करायचं. म्हणजे मला असं वाटतं की योग्य पद्धतीने माहिती घेऊन विवाह जर करवला तर काही अडचणही नाही आणि योग्य पद्धतीने होतो. त्यासाठी गुरुजीचे महत्त्वाचं फार विषय आहे. आणि मला असं वाटतं की मुहूर्तच फक्त काढू नये, त्या मुहूर्ताचं पालनसुद्धा व्हायला पाहिजे.
आणि अक्षतेच्या सोबत ते आता फुलं जे टाकण्याची पद्धत आहे ती योग्य नाही, पाकळ्या वगैरे. कारण का फुलं आपण फक्त देवाला वाहतो, त्या फुलांच्या ह्याच्यातच त्यांनी हे केलेलं आहे. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणेचे श्री, काही ठेवी तसे रसिक जन हे स्वच्छंद ऋण मंदिरी, काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापा पदावारिती, एखादे फुटके नसीब म्हणून प्रेतासी सिंगारती. आता एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतासी शृंगारती हा जो भाव आहे त्या ह्याच्यातला, की खराब झाल्यानंतरच ते प्रेताला शृंगार होतो त्याचा ह्याच्यातून. नाही तर भगवंताच्या चरणी, गुरूंच्या चरणी अशाच पद्धतीने वाहिलं जातं. तर त्या फुलांनी जर हे केलं आणि ते प्रेतावरच टाकल्यासारखे होऊ शकतात, म्हणून त्या होत नाहीत. म्हणजे ते अक्षता होऊ शकत नाहीत, पाकळ्या किंवा फूल. म्हणून अक्षतेचाच वापर व्हावा हा माझा एक आग्रह आहे. योग्य पद्धतीने व्हावा, त्याचं मग तुम्ही नियोजन करावं. तिथे स्टेजवरच जाऊन अक्षता व्हायला जाव्यात, आशीर्वाद दिल्या जावेत, अशा पद्धतीचं नियोजन केलं तर चालू शकतं. असं काही त्या ह्याच्यामध्ये हे नाही. आता ह्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल आपल्या वधूवर पित्यांना किंवा वधूवरांना? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही विवाह ठरवता, जसं कार्यालय महत्त्वाचं आहे तसं ह्या विधीची माहिती घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कार्यालयामध्ये तुम्ही जसं आता इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून त्यांना नियोजन देता की हे त्यावेळेला झालं पाहिजे, ते त्यावेळेला झालं पाहिजे, तसं वधूवरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, आईवडिलांनी किंवा त्यांच्याकडे असलेल्या वडील मंडळींनी, की हा विधी आपण दिलेल्या वेळेमध्ये, आता 6:30 वाजताचा मुहूर्त सीमान पूजनाचा देतात, होतच नाही. अरे भगवंत त्या मुहूर्ताला येत असतात, आपण पत्रिकेत छापतो याचा अर्थ की भगवंत त्या आशीर्वादाला देतो, येतात. आणि वधूवरांना आशीर्वाद मिळावे म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे विवाहाचा. आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर व्हावं, योग्य पद्धतीने त्यांचं आयुष्य जावं आणि त्यांच्या पुढच्या ह्याच्यामध्ये कुठलाही त्रास होऊ नये या पद्धतीचं व्हावं, म्हणूनच आपण हा विवाह समारंभ करवतो सगळ्यांच्या आशीर्वादासाठी. आणि तो वेळेमध्ये योग्य पद्धतीने जर झाला तरच त्यांना त्या गोष्टीचं पुढे हे होतं. म्हणून त्यांनी वेळेचं कटाक्षाने त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, मुहूर्ताकडे योग्य पद्धतीत वेळेमध्ये व्हावं यासाठी. म्हणून हा महत्त्वाचा मला वाटतं की त्यांना संदेश आहे. आणि सगळी जाणून केलेल्या कर्माच्या ह्याच्यातून होणारी योग्य पद्धतीने ते कर्म संपून होऊ शकतं. तर मित्रांनो, रेणुकादास कंधारकर गुरुजींनी भारतीय विवाह पद्धतीमध्ये विधींचं महत्त्व यावर गप्पा मारत सोप्या भाषेमध्ये श्लोकांचे दाखले देत आणि सप्रमाण सगळ्या गोष्टींचं महत्त्व, त्याची गरज, त्याची उपयोगिता आणि आपल्या आयुष्यात दिशादर्शक देणारे हे ज्या विधी आहेत त्याबद्दलची खूप चांगली माहिती गुरुजींनी दिली. रेणुकादास गुरुजी आज आपल्या भेटीत इथे आले, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद, नमस्कार. आणि या माध्यमातून अशा पद्धतीचं कार्य तुमचं वाढत जावं ही तुम्हाला शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो. मी थांबतो. आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली, आजची चर्चा कशी वाटली याबद्दल प्लीज कमेंट्समध्ये कळवा. याशिवाय कुठल्या विषयावरचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायला बघायला आवडेल तेही आम्हाला कळवा. धन्यवाद. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.